नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या तुम्हाला माहिती आहे की एका बाजूला आपल्याकडे उत्तर भारतातल्या विधानसभा निवडणुका चालू आहेत. उत्तर प्रदेशमध्ये अजून 2 मतदानाच्या फेऱ्या बाकी आहेत. बाकीचं राजकारण चाललं आहे. महाराष्ट्रात एका मंत्र्याला कोठडीत जाऊन पडावं लागलं आहे. बाकीच्या आयकर धाडी वगैरे चालू आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरच पलीकडे युरोपमध्ये एक युद्ध छेडलं गेलेलं आहे. युक्रेन हा पूर्वीच्या सोव्हिएत संघराज्याचा भाग किंवा घटक असलेला जो देश आहे, त्याच्याशी आजच्या महाशक्ती मानल्या गेलेल्या रशियाने वैर पत्करलेला आहे. आणि जे काय, मला त्या तपशिलात जायचं नाही, कारण मला आत्ता नेमकं त्यातले बारकावे माहिती नाहीत, तर त्यात मला पडायचं नाही आहे. पण शेवटी एक असतं की आज जग इतकं जवळ आलेलं आहे की कुठल्याही देशात काहीही खुट्ट वाजलं तरी त्याचे बरे वाईट परिणाम जगातल्या जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या देशाला भोगायला लागतात. आणि त्यामुळेच युक्रेन आणि रशिया यांच्यातल्या लढाईचे बरे वाईट परिणाम हे भारताच्या वाट्याला येणं याला पर्याय नाही आहे. आणि त्याचा सगळ्यात मोठा पहिला परिणाम आपण बघतोय की जवळपास 20,000 भारतीय विद्यार्थी युक्रेनसारख्या एका देशामध्ये शिकायला गेलेले, वेगवेगळे उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम घेऊन तिकडे एवढी मोठी फी वगैरे भरून गेलेले जे विद्यार्थी आहेत ते अडकलेले आहेत आणि जीव मुठीत धरून त्यांना जगावं लागतं आहे. आपल्या परीने हे युद्ध पेटल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून भारत सरकार किंवा मोदी सरकारने या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार सुरू केला आणि त्यासाठी योजनाबद्ध रीतीने काम सुरू केलं. परराष्ट्र धोरणसुद्धा त्या दृष्टीने जपलेलं आहे. तुम्ही बघाल तर काल परवा या विषयावर जेव्हा राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक झाली, त्यामध्ये भारताने जाणीवपूर्वक तटस्थता स्वीकारली. याचं कारण सरळ आहे की आम्ही आत्ता कोणाच्याही बाजूच्या नव्हत. आणि उघड आहे की 20,000 लोक जर भारतीय तिथे अडकले असतील तर त्याच्यात कुठल्याही एका देशाची बाजू घ्यायला गेलं तर दुसरा देश आपोआप तुम्हाला शत्रू मानतो. आणि हे आपले अडकलेले विद्यार्थी किंवा नागरिक आहेत, त्यांना सुखरूप बाहेर काढणं याला भारताच्या दृष्टीने प्राधान्य आहे. कारण बाकी रशिया असो किंवा युक्रेन असो, यामध्ये सामाजिक नागरिक पातळीवर किंवा अगदी आर्थिक पातळीवर सुद्धा भारताचा हितसंब अन्यतर नाही आहे. आणि त्या दृष्टीने अतिशय वेगाने नेहमीच भारत सरकार किंवा प्रामुख्याने मोदी सरकार या बाबतीत सतत आघाडीवर राहिले. तुम्हाला आठवत असेल तर काही वर्षापूर्वी सौदी अरेबिया आणि इराण यांचा जो संघर्ष येमेनमध्ये छेडला गेला होता, ते येमेनमध्ये इराणच्या प्रेरणेने उठाव करणारे हौथी नावाचे जे अतिरेकी जिहादी काय म्हणाल ते होते, ते आणि सौदी अरेबियाचं काय तुम्ही म्हणाल कठपुतळी सरकार जे येमेनमध्ये होतं, ते यांच्यातला जो भयंकर मोठा हिंसक संघर्ष पेटलेला होता, या संघर्षामध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक येमेनमध्ये अडकलेले होते आणि त्यांना बाहेर काढणं भयंकर अवघड झालेलं होतं. आणि स्वरूप काढलं पाहिजे लगेच. इकडे गंमत आपल्याकडे असे आपल्याकडचे माध्यमं अशी आहेत की ती सरकारला एखाद्या काय म्हणतात आपत्ती व्यवस्थापनामध्ये मदत करण्यापेक्षा आपत्तीवर बोजा कसा चढेल हे बघतात. ते एअर इंडियाचं काय कुठचं एअरलाईन्सचं विमान पळवलेलं होतं, तुम्हाला आठवतं ना, अफगाणिस्तानला 99 साली. तर तिथे ते विमान सोडवण्याचा प्रयत्न वाजपेयी सरकार करत होतं. तर NDTV वगैरे सारखी जी तेव्हाची प्रमुख 2-4 माध्यमं होती, ती त्या विमानात अडकलेले जे प्रवासी होते त्यांच्या नात्यागोत्यांना रस्त्यावर येऊन पंतप्रधानाच्या दारात उपोषणाला कसं बसवता येईल यासाठी प्रयत्नशील होते. म्हणजे समोरचा शत्रू परवडला इतकं भारतातल्या ल्युटन्स मीडिया किंवा राष्ट्रीय माध्यमातले पुरोगामी हे घरातले शत्रू आहेत, घरभेदी आहेत. आणि या सगळ्यातून मार्ग काढणं सोपं नसतं. पण मोदी सरकारने गेल्या 6-7 वर्षामध्ये 8 वर्षामध्ये एक अशी व्यवस्था निर्माण केली. तुम्हाला आठवत असेल की सुषमा स्वराज यांच्या
ट्विटरवरून त्यांनी अनेकांना कशी मदत केली परदेशात अडकलेल्या भारतीयांना, आणि त्यासाठी जागतिक पातळीवर परराष्ट्र मंत्री भारताच्या सुषमा स्वराज यांचं कौतुक झालं होतं. त्यांना काहीतरी जगातली अतिशय सामर्थ्यशाली संवेदनशील महिला म्हणूनही एक काहीतरी सन्मान मिळालेला होता, आठवत असेल तुम्हाला. तेव्हा आज जे युक्रेनमध्ये जे काही चालू आहे तिथे अडकलेल्या भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्याच्या दृष्टीने भारत सरकार आधीपासून प्रयत्नशील आहे. म्हणजे अगदी युद्धातला पहिला बॉम्ब पडण्यापूर्वीपासून भारत सरकार या दृष्टीने तयारीला लागलं आहे. युक्रेनमध्ये असो किंवा त्याच्या आसपासच्या देशामध्ये भारताचे जे राजदूत आहेत किंवा दूतावास आहेत त्यांनाही याविषयी सूचना गेलेल्या होत्या वगैरे वगैरे. आणि आज मी जेव्हा बोलतो आहे सोमवारी, तोपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 5 की 6 विमानं युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन परतलेली आहेत. जवळजवळ 1200 ते 1500च्या आसपास भारतीय विद्यार्थी सुखरूप मायदेशी पोहोचलेले आहेत. 1-2 विमानं मुंबईत आली, 2-3 विमानं दिल्लीत आली. त्यांच्या स्वागताला स्वतः पियुष गोयल यांच्यासारखा मंत्री, पूनम महाजन यांच्यासारख्या लोकसभेच्या सदस्य यासुद्धा विमानतळावर अगत्याने हजर होत्या. आणि या सगळ्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातलेही विद्यार्थी अडकले, त्यांच्याही सोडवणुकीची व्यवस्था करा असं एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना किंवा पंतप्रधानांना पाठवलं, आणि ते योग्य आहे, पाठवायलाच पाहिजे. जसं भारताच्या नागरिकांची काळजी पंतप्रधान मोदी करतात तसं महाराष्ट्रातल्या परदेशी अडकलेल्या विद्यार्थ्यांची चिंता ही मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे, आणि त्यांनी बरोबर. पण या पलीकडे मुख्यमंत्री काय करू शकत नव्हते, कारण परदेशाशी संपर्क साधणं, या सगळ्या गोष्टी करणं या केंद्र सरकार आणि परराष्ट्र खात्याच्या अखत्यारीत येतात. त्यासाठी त्यांच्यावर दबाव आणणं, आग्रह धरणं, अट्टहास करणं हे सगळं राज्याच्या अंतर्गत येतं. पण दुसरीकडे बघितलं तर विरोधी पक्षात बसलेले राहुल गांधींसारखे लोक आहेत, ते सरकारला हतोत्साहित करण्याचा प्रयत्न करतात. पण तोही राजकारणाचा विषय आपण बाजूला ठेवू. या निमित्ताने आज म्हणजे जवळजवळ 4 किंवा 5 दिवस युद्ध पेटल्यावर आणि काय तो विध्वंस तिकडे सुरू आहे तो होत असताना, आणि 5-6 विमानं परदेशी आपल्या अडकलेल्या नागरिकांना मायदेशी घेऊन आल्यानंतर महाराष्ट्राचे जाणते नेते मानले जाणारे शरद पवार यांना खडबडून जाग आली. आणि आज एक बातमी मला बघायला मिळाली, आणि म्हणून तो अख्खा एक पूर्ण लांबीचा विषय करावा असं मला वाटलं. मला शरद पवारांच्या या वागण्याच्या आणि केविलवाणेपणाची दया नाही, संताप पण येतो, दया पण येते. मित्र, माणूस या वयामध्ये सुद्धा अजून समजूतदार का होत नाही? इतका पोरकट आणि इतका बालिश माणूस का वागतो असा प्रश्न पडतो. 4 वेळ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, दीर्घकाळ केंद्रात एक कॅबिनेट मंत्री किंवा 50-60 वर्ष राजकारणात क्रियाशील राहिलेले शरद पवार जेव्हा इतके बालिश आणि पोरकट वागतात तेव्हा संताप पण येतो आणि दया पण येते. आज अचानक त्यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्या अडकलेल्या भारतीयांना कुठल्या मार्गाने वगैरे आणता येईल याविषयी त्यांच्याशी काय ती बातचीत केली. याची गरज होती का सांगा मला? गरज होती का? म्हणजे शरद पवार हे जगातल्या प्रत्येक गोष्टीतले जाणकार आहेत. परदेशातून नागरिक कसे आणावेत यासाठी ते परराष्ट्र मंत्र्यांशी बोलत. काय गरज होती सांगा? काय तुमचे जसे महाराष्ट्रातलं तुमचं कौतुकाचं सरकार आहे ते झोपून पडलेलं असतं. ऑक्सिजनचा तुटवडा होईपर्यंत तो ऑक्सिजन मिळवण्याचा विचारसुद्धा करत नाही, किंवा ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर लोक धाप लागून तडफडून मरताना बघितल्यानंतर पवारसाहेबांना महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यात पण ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकते हे आठवतं. तितकं आळशी केंद्र सरकार, मोदी सरकार नाही आहे, हे पहिलं पवारसाहेबांनी लक्षात घ्यावं. आणि म्हणून तर तुम्हाला जाग येऊन तुम्ही जयशंकर परराष्ट्र मंत्री यांच्याशी संपर्क साधण्याच्या आधीच 5-6 विमानं घेऊन परदेशी लोक आलेले, परदेशी अडकलेले विद्यार्थी मुंबईत, दिल्लीत येऊन थडकलेले आहेत. पण आपण कसं त्यात सगळ्यात महत्त्वाचं काम करतो आणि आपल्यालाच सगळं कळतं हे दाखवण्याचा हा पवारांचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे.
काय मला सांगा, यातून नेमकं काय केलं पवारांनी? जयशंकर यांना यातलं काही माहिती नव्हतं का की बाबा शेजारच्या देशामध्ये जर युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी गेले तर तिथून भारतीयांना आणता येईल? हे जयशंकर यांना कळत नाही. अख्खं आयुष्य परराष्ट्र खात्यामध्ये राजदूत म्हणून किंवा मुत्सद्दी म्हणून काम केलेलं आहे. जयशंकर यांना कळत नाही आणि पवारांना कळतं. बरं, हे सगळं तुम्ही बोललात तसं काय बोललात ते नाही, पण जयशंकर यांच्याशी पवारांनी बातचीत केली याची बातमी आली. जयशंकर असोत, नरेंद्र मोदी असोत, की या संबंधामध्ये शेकडो लोक या काळामध्ये त्यांच्याशी बोलत आहेत. बातमी आहे का कुठची? की ओरिसाचे नवीन पटनाईक यांनी जयशंकर यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं, तमिळनाडूचे स्टॅलिन यांनी पंतप्रधानांशी बातचीत केली, केरळचे काय ते विजयन आहेत त्यांनी कुणाशी आणखीन अर्थमंत्र्यांशी वगैरे बातचीत केली. ऐकलं का तुम्ही? नाही. बातमी फक्त शरद पवार यांनी त्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी जयशंकर यांच्याशी बातचीत केली. याचा अर्थ फोनच फक्त बातमीसाठी केलं आहे, बाकी काहीही नाही, काहीही नाही. आपण फक्त नबाब मलिकमध्ये अडकलेले नाही, तर आपलं चौफेर कसं लक्ष आहे हे दाखवण्यासाठी केलेला हा अत्यंत केविलवाणा, लाजिरवाणा प्रयास आहे. लाजिरवाणा हा शब्द मी परत परत बोलतो, सुप्रियाताई जरा ऐका तो, आणि आपल्या पिताजींना अडवा, पिताजींना अडवा. या प्रकारे तुमचे वडील वागतात 80 वर्ष उलटल्यानंतर, ते अत्यंत लाजिरवाण आहे. कारण त्यांना माहितीसुद्धा नाही आहे मोदी सरकार या सगळ्या विषयात किती गंभीरपणे पावलं उचलतं आणि काय काय करते. व्ही के सिंग सारखा माणूस तिकडे पाठवलेला आहे. कोण व्ही के सिंग माहीत आहे सुप्रियाताई तुम्हाला? तुमच्यासारखाच लोकसभेचा एक सदस्य आहे आणि मंत्रीसुद्धा आहे. या व्ही के सिंग यांनी येमेनमधून 43 देशांचे, फक्त भारताचे नव्हेत, 43 देशांचे अडकलेले नागरिक सुखरूप बाहेर काढले. म्हणून जगभर ज्या भारतीय मंत्र्याचं कौतुक झालं त्याचं नाव व्ही के सिंग. असा माणूस मोदींनी या ऑपरेशन गंगा ज्याला म्हटलेलं आहे तिथे कामाला लावला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आणखी ज्योतिरादित्य शिंदे असतील, हरदीप पुरी असतील, अशी सगळी मंडळी तिथे कामाला लावलेली आहेत. आणि तुमचे वडील फोन कशाला करतात? फोन कशाला करतात? का इकडचा भूखंड जरा काढून तिकडे टाका असलं काम आहे काय? हा, कसलं काम आहे? ताबडतोबीने नवाब मलिकला पकडायला आल्यानंतर मिटिंगा घ्याव्यात आणि अडकलेले विद्यार्थी सोडवावेत. यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे सुप्रियाताई. म्हणून ते लाजिरवाणं वाटतं. आणि लाजिरवाणं हा तुम्ही संसदेत वापरलेला शब्द आहे, म्हणून तो वारंवार सांगावा लागतो. म्हणजे जे काय आत्ता चाललंय जगात त्यामध्ये पण आपण आहोत हे दाखवण्यासाठी पवार साहेबांनी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. कारण तो सगळा आपण संपूर्ण राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये, आंतरराष्ट्रीय राजकारणात जो भारत आहे त्यामध्ये आपण कुठच्या कुठे अलिप्त फेकले गेलो याची जी वेदना त्यांना गप्प राहू देत नाही, त्यातून हा पोरकटपणा होतो. आणि मी याला पोरकटपणा म्हणतो. कारण पवार साहेबांनी कितीही ज्येष्ठ असले तरी जयशंकर यांना कुठलीही अशी सूचना केलेली असू शकत नाही की ज्यामुळे त्या अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणायला मदत होईल. पण बोलले ते, कारण त्यातून आपली बातमी हवी. आपणही तिथे होतो, आपणही ती मुलं सोडवायला मदत केली, असं एक आभास निर्माण व्हावा यासाठी केलेला अत्यंत पोरकट प्रयत्न आहे. पोरकट प्रयत्न आहे. आणि म्हणून ह्या विषयाला जे मी शीर्षक दिले, काठीनं घोंगडं घेऊ द्या किरं, मला बी जत्रेला येऊ द्या किरं. म्हणजे तुम्ही चाललाय जत्रेला तर मला पण घेऊन चला ना, मी येतो ना तुमच्याबरोबर. काठीनं घोंगडं घेऊ द्या किरं, मला बी जत्रेला येऊ द्या किरं. यापेक्षा पवार साहेबांनी जयशंकर यांना जो फोन केला त्याला काडीमात्र अर्थ नाही. येमेनमध्ये व्ही के सिंग एक युद्धनौका घेऊन त्या युद्धनौकेवर स्वतः हजर होते. आणि फक्त भारत नव्हे, अगदी अमेरिकेच्या एका नागरिकाचा त्या काळात ट्विट आलेला होता की आम्ही अमेरिकेच्या सरकारकडे टॅक्स भरतो आणि हे बेशरमपणे आम्हाला सांगतात भारतीय दूतावासाशी संपर्क साधा, भारत आम्हाला सोडवणार येमेनमधून.
म्हणून संतप्त होऊन त्यांनी एक जर्मनीमधल्या एका भारतीय महिलेनी आपली कहाणी सोशल मीडियात टाकलेली होती की ती कुठल्या तरी तिथेच ती असते कामधंद्यानिमित्त जर्मनीमध्ये, आणि ती एका मॉलमध्ये गेलेली होती आणि मॉलमध्ये काय ते घेऊन वस्तू घेऊन ती पैसे द्यायला गेली काउंटरवर. तर त्या काउंटरवरच्या महिलेने तिला ओळखलं, ही भारतीय आहे, आणि टाळ्या वाजवल्या. लोक बघायला लागले काय. तर तिने सांगितलं ही भारतीय आहे. आणि यांच्या देशाच्या सेनेने आणि सरकारने जर्मनीच्याही काही किती लोकांना येमेनमधून सुखरूप बाहेर काढलं. त्यासाठी भारताचं कौतुक करण्यासाठी या भारतीय महिलेचं कौतुक करा, ती माझ्यासमोर उभी आहे. तिने टाळ्या वाजवल्या आणि अख्ख्या मॉलमध्ये जमलेले लोक त्या एका भारतीय महिलेचं कौतुक करत होते, जिने काही केलेलं नव्हतं. केलं होतं VK सिंग, मोदी सरकार. आज तो प्रश्न पडतो की अशा प्रसंगामध्ये त्याचं गांभीर्य पवारसाहेबांना कळत नाही. त्यातही आपलं नाव चिकटलं पाहिजे, आपलं नाव लागलं पाहिजे, म्हणून हा केविलवाडा जो काय प्रकार आहे हा पवारसाहेबांनी केला पाहिजे का? कारण तो नवाब मलिकचा विषय मोठा आहे, ज्याचा थेट दाऊदशी संबंध जोडला गेला आहे. त्या व्यवहारातून बदनाम करण्यासाठी नाही, कागदावर आहे. हसीना पारकर, इक्बाल काय तो कासकर, ही सगळी नावं आहेत ना त्याच्यामध्ये. तिथे धडधडीत खोटं बोलायचं की कुठच्याही मुस्लिम कार्यकर्त्याला लगेच दाऊदशी जोडलं जातं. बोललात ना पवारसाहेब तुम्ही. हे कागदोपत्री यांना जोडलं, भाजपच्या मनी आलं किंवा संजय राऊतांच्या मध्ये आलं आणि कागद फडफडावले खोटे. तसं नाही आहे. ज्या कागदपत्रावर ईडी काम करते त्यामध्ये ही सगळी नावं आलेली आहेत जी थेट दाऊदशी संबंधित आहेत. आणि त्यांच्याशी नवाब मलिकांनी थेट आर्थिक व्यवहार केले आहेत. त्यांच्या अडकलेल्या मालमत्ता सोडवण्याचा प्रयत्न केला आहे दहशतवाद्यांच्या. मोदी जे आहेत हे युक्रेनमध्ये जीव मुठीत धरून जगणाऱ्या अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सोडवायचा प्रयत्न करत आहेत. आणि पवारसाहेब तुमच्या नवाब मलिकांनी दाऊद वगैरे सारख्या देशद्रोह्यांच्या अडकलेल्या मालमत्ता सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही आपली सगळी ताकद ही नवाब मलिकला सोडवायला लावताय आणि दाखवताय काय की मला त्या विद्यार्थ्यांची चिंता आहे, ते येमेनमध्ये काय ते युक्रेनमध्ये अडकलेत. तुम्ही त्या अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी नाटक करताय आणि तुमची खरी ताकद, खरी क्षमता ही देशद्रोह्यांना वाचवायला मदत करताय. ही तुलना आहे ही तुलना आहे. त्यामुळे असं काहीतरी जयशंकरला फोन केल्याची बातमी टाकली की आपण नवाब मलिकच्यासाठी आपली सगळी पक्षीय आणि राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली, ते पाप झाकलं जाईल असं पवारसाहेबांना वाटत असेल तर ते पाप झाकलं जाणार नाही. कारण तुम्ही जयशंकरना फोन केला आहे, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांना, आणि त्या विद्यार्थी अडकलेले त्यांच्याविषयी चिंता व्यक्त केली आहे किंवा त्यांना सोडवण्यासाठी काय करता येईल याची बातचीत केली. हे शुद्ध ढोंग आहे, हे शुद्ध ढोंग आहे. हे त्या देशातल्या महाराष्ट्रातल्या अडाणी माणसालासुद्धा कळतं. हां, तुमचे जे भक्त आहेत, तुमचे जे पाळीव प्राणी आहेत मराठी मीडियातले, त्यांना कळणार नाही. त्यामुळे ते डंका पिटतील. पवारसाहेबांनी जयशंकर यांना फोन केला. त्या दिवशी संजय राऊत पण म्हणे मी अमित शहाना फोन केला, पण अमित शहानी उचलला का, अमित शहा काय बोलले ह्याचा तपशील कुठेच नाही. तसं आत्तासुद्धा जयशंकर यांना फोन केला तर जयशंकर यांच्याशी बातचीत काय झाली याचा तपशील नाही. रिलेव्हंट राहण्याचा, आपण संदर्भहीन किंवा निरुपयोगी झालो आहे याची जी वेदना मनात सतावत असते त्यातून हा पोरकटपणा येतो. आज वयाची 80 वर्ष उलटल्यानंतर आपण महत्त्वाचे आहोत हे सांगण्यासाठी पवार ज्या पद्धतीची धडपड करतात ना त्याची दया म्हणून येते. गरज नाही तुमच्या या वयामध्ये तुम्ही धावपळ करण्याची, आपलं महत्त्व सिद्ध करण्याची गरज नाही. महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जातो, त्यामध्ये पवार हे नाव टाळता येत नाही. ते बऱ्या कारणासाठी असेल, वाईट कारणासाठी असेल, पण असणार. पवारांचं महत्त्व टाळून इतिहासाला पुढे जाता येणार नाही. आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तुम्ही ज्या पद्धतीचं महाराष्ट्रात सरकार आणले त्याची तर इतिहासाला दखल घ्यावीच लागेल.
ज्या प्रकारचं महाविकास आघाडी सरकार पवारसाहेब तुम्ही आणले ना, त्याकडे पाठ फिरवून इतिहासाला पुढे जाताच येणार नाही. आणि त्यासमोर युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी खूप छोटी गोष्ट आहे. ते आपलं मोदी सरकार त्यांना सगळ्यांना सुरक्षित आणेल. इराण आणि सौदी हे एकमेकावर क्षेपणास्त्र डागत असताना तिथे आपली येमेनच्या आखातामध्ये युद्धनौका उभी करून हजारोच्या संख्येने अडकलेले भारतीय आणि 43 देशाचे नागरिक ज्या लोकांनी काढले, व्ही.के. सिंग वगैरे सारख्या मंत्र्यांनी, ते युक्रेनमधून अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढणं अवघड नाही, त्यांच्यासाठी काढणार. ते तुम्ही फोन करायची अजिबात गरज नाही. त्या अडकलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही ज्याच्या मागे राजकीय प्रतिष्ठापणाला लावली ना, नवाब मलिक, त्यांना कसं बाहेर काढता येईल बघा. त्यांना कसं बाहेर काढता येईल बघा. कारण ते सुटणार नाही. त्यांचा अनिल देशमुख झालेला आहे. अनिल देशमुख यांचं एक एक मिनिट आणि एक एक तास मोजायला तुम्ही निघाला होतात. तर आत्ता विचार करा की नवाब मलिकच्या आज जाऊन किती तास झालेत आणि किती दिवस झालेत. ते अडकलेले विद्यार्थी आहेत ना, ते युद्धजन्य परिस्थितीत आहेत. त्यांनी बॉर्डर क्रॉस केली की कुठून ना कुठून कुठल्याही मार्गाने मोदी सरकार त्यांना परत घेऊन येणार. आणि या देशातली एक फसलेली मुलगी पाकिस्तानात फसवली गेली असताना सुद्धा तिला सुखरूप भारतात आणण्याचं काम मोदी सरकारच्याच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी करून दाखवलं होतं. दाऊदशी संबंध जोडला नाही तिचा, तुम्ही सांगता. कारण तुमच्या इतकं थापाडे मोदी नाहीत. पवारसाहेब आयुष्यभर थापा मारल्यात तुम्ही आणि अजूनही या वयामध्ये त्यातून बाहेर पडता येत नाही. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. फक्त तो शब्द बोलणारा तुमच्या कन्येला आपल्या पिताचं लाजिरवाणं वर्तन का कळत नाही याचं नवल वाटतं. आणि म्हणून अशा क्षुल्लक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी पण आहे दाखवण्याचा जो काय पोरकटपणा चालतो त्याचा राग पण येतो आणि दया पण येते. कारण शेवटी तुम्ही मराठी माणूस आहात आणि 80 वय ओलांडलेला एक जाणता वयस्कर मराठी माणूस जेव्हा पोरकटपणा करतो तेव्हा आमच्यासारख्या सामान्य मराठी जनतेला ते लाजिरवाणं वाटतं. ही जी तुमची कृती आहे ना, ती अगदी त्या गाण्यासारखी आहे. काठीनं घोंगडं घेऊ द्या किर, मला बी जत्रेला येऊ द्या किर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.